नमस्कार ॲस्पिरंट्स, मी भूषण घोडके तुमचं ब्राईट माइंड्स अकॅडमी MPSC आणि UPSCमध्ये स्वागत करतो. 2025ची MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे. त्याच्यासाठी डॉक्टर किरण देसले सर हा सेल्फ स्टडी प्लॅन काय करतायत, रन करतायत. त्याचा आज 77th जो काही डे आहे त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत 31 जानेवारी 2026. मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की आपण जो एथिक्सचा पार्ट बघत होतो त्याच्यामध्ये आपल्या पुस्तकात दिलेली जी 8 युनिट हे कशा पद्धतीने आपण कव्हर करायला पाहिजे त्याचा ओव्हरव्ह्यू आपण आतापर्यंत बघितलेला आहे. आजपासून जे आहे आपण तर केस स्टडीजचा जो पार्ट आहे तो आपण सुरुवात करणार आहोत. या केस स्टडीजला जवळपास आपण 4-1 दिवस आपण देणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण बघूया कशा पद्धतीने त्याला आपल्याला डील करायला पाहिजे. तर मित्रांनो, आता तुम्हाला हा जो केस स्टडीचा पार्ट आहे तो आज म्हणजे 31 जानेवारी 2026 त्याच्यानंतर 2 ते 4 फेब्रुवारीपर्यंत काय करायचं आहे, याच्यामध्ये याची प्रॅक्टिस जी आहे ती करायची. आता तुम्ही म्हणाल 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये कशा पद्धतीने होईल, तर मी ते आपण पुढे त्याच्याबद्दल डिस्कस करूया. आणि आजचा जो आहे आपला तर घटना अभ्यास. आता ज्यावेळेस तुम्हाला घटना अभ्यासाचा जर स्टडी करायचा असेल म्हणजे केस स्टडीचा स्टडी करायचा असेल तर त्याचं आपलं बेस बुक जे आहे म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो पाया जो आहे तो पाया कुठला आहे आपला, जो धर्मदर्शन आणि राजधर्म हे जे पुस्तक आहे ते MPSC आणि UPSC मुख्य GS4साठी लिहिण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुमचा GS4चा जो पेपर आहे म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता याचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. आणि लेखक स्वतः मी भूषण घोडकेंसोबत, संपादक जे तर डॉक्टर किरण देसले सर आहेत. तर आतापर्यंत आपण बघितलं मित्रांनो की पहिले जे 8 युनिट आहे हे कशा पद्धतीने काय केलेले आहेत तर कव्हर करायचे आहेत. आणि आजच्या याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर 9 युनिट कशा पद्धतीने कव्हर करायचं आहे ते बघूया. आता हे समजून घेण्यासाठी थेट आपण कुठे जाणार आहोत तर आपलं बुक आहे तर त्याच्यामध्ये जाणार आहोत. मित्रांनो, आपण ना ब्राईट माइंड्स अकॅडमीतर्फे एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूडचा जो कोर्स आहे तो पण आपण विद्यार्थ्यांना गायडन्स करतो या कोर्स थ्रू. याचबरोबर आपला वैकल्पिक विषय देखील कोर्स आहे तो मी स्वतःही घेतो. इतिहास GS1मधला जो हिस्ट्रीचा मॉड्यूल आहे तो देखील आहे. त्याचबरोबर करंट अफेअर्स असणारे, आन्सर रायटिंग आहे आणि मेंटरशिप प्रोग्राम हे आपण रन करत असतो. तर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असल्यास तर तुम्ही याच्यावर काय करू शकता तर स्कॅन करू शकतात आणि त्यानंतर कोर्स परचेस करू शकतात. तर आपण आता डायरेक्टली बघूया की केस स्टडीचा जो पार्ट आहे तुमचा हा कशा पद्धतीने काय करायचा आहे तर हा सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो की केस स्टडी म्हणजे काय नेमकं थोडक्यात. ही जी घटना अभ्यास दिलेली आहे ना तर तुम्ही सिलेबस जरी वाचला तरी तुम्हाला लक्षात येईल की सिलेबसमध्ये जे तुम्हाला 7 युनिट दिलेले आहेत त्या 7 युनिटच्या आधारे जी आहे तर तिथे काय घटना अभ्यास त्या ठिकाणी विचारले जातील. म्हणजे घटना अभ्यासचा ॲज सच काही वेगळा अभ्यास नाही आहे, पण हां त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा रोल काय होतो स्ट्रक्चरिंग. म्हणजे समजा एखादी केस स्टडी विचारलेली 20 मार्कासाठी, मग 20 मार्कासाठी असेल तर 250 शब्दामध्ये तिला कशा पद्धतीने लिहायला पाहिजे. किंवा प्रत्येक केस स्टडीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न डील करत असताना मुख्य जो म्हणजे आन्सर रायटिंगमध्ये जे आपण बघितलं केस स्टडीचं उत्तर आहे त्याच्या मेन बॉडीमध्ये त्याला लिहिताना कसं अप्रोच करायला पाहिजे याच्यावर काय होतं तर फोकस करावा लागतो. कारण केस स्टडीजमध्ये तुम्ही आतापर्यंत जे 8 युनिट वाचले ना त्याच्यामधले जे प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज, त्याच्यानंतर जर आपण बघितलं जे फॉर्म्युलाज जे तुम्ही स्टडी केलेले आहेत तेच तुम्हाला इथं काय करायचे तर अप्लाय करायचं आहे. इथे फक्त काय तुम्हाला जे तुम्ही थेरी वाचलेलं आहे ना 8 युनिटमधलं व्यवस्थित रिवाईज केलेलं असेल, तुम्ही व्यवस्थित त्याचे तुमचे नोट्स असतील, मायक्रो नोट्स त्याला इंटरनलाइज केलं असेल तर तुम्हाला इथे केस स्टडीजमध्ये ना तर ते मदत करणार आहे. मग आता केस स्टडीजमध्ये जर आपण बघितलं तर पुस्तकामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे आणि इन डेप्थ मेन्शन केलं आहे की केस स्टडीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. आता सुरुवात करत असताना इव्हन आपण परीक्षेसाठी त्याचं महत्त्व जर आपण बघितलं जवळपास 50% हा GS4चा जो पेपर हा केस स्टडीजवर काय होतो डिपेंडंट आहे. म्हणजे 130 मार्काला जवळपास थेरी बेस्ड क्वेश्चन्स असतात आणि 120 मार्कासाठी 6 केस स्टडीज विचारल्या जातात. प्रत्येक केस स्टडी 20 मार्कासाठी आहे. मग त्याच्यानंतर जर आपण बघितलं की मग जी केस स्टडी आहे ते केस स्टडी म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर केस स्टडी सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कौशल्य लागतात किंवा विश्लेषणात्मक चौकट कुठली लागते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर केस स्टडीद्वारे म्हणजे घटना अभ्यासाद्वारे UPSC किंवा MPSC कडून कुठल्या महत्त्वाचे जे काही पैलू आहेत ते व्यक्तिमत्वामध्ये काय तर बघितले जातात. कारण हे जर तुम्हाला समजले तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये काय करू शकता तर रिफ्लेक्ट करू शकतात. त्याच्याबरोबर जर बघितलं तर तुम्हाला चांगली केस स्टडीचं वरचं जर उत्तर लिहायचं असेल तर त्याचे गुण म्हणजे त्याचे वैशिष्ट्य काय असले पाहिजे तो देखील भाग आपण याच्यामध्ये काय केलेला आहे तर एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की उत्तरासाठी जे काही असेल एक स्ट्रक्चर फ्रेमवर्क आहे तो काय असला पाहिजे. आता आपल्याला तर ऑलरेडी माहीत असतं की इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन ह्या पद्धतीमध्ये काय उत्तरं हे लिहायची असतात. मग त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं मेन बॉडी कसं लिहिलं पाहिजे, कन्क्लुजन कसं लिहिलं पाहिजे ते देखील आपण इथे डिटेलमध्ये काय केलेलं आहे तर कव्हर केलेलं आहे. आता लिहिण्याचंच नाही तर इव्हन केस स्टडी रीड करत असताना कशा पद्धतीने रीड करायला पाहिजे त्याचा पहिला टप्पा आपण याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. घटना अभ्यास कसा वाचावा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की सगळ्या जे काही महत्त्वाचे आपण म्हणू शकतो इन्स्ट्रक्शन्स, त्या इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी काय तर दिलेले आहेत. म्हणजे कशा पद्धतीने जे नैतिक समस्या असतील, नैतिक दुविधा असतील, त्याच्यानंतर संबंधित असणारे जे मुद्दे म्हणजे मूल्य असतील, त्याचबरोबर जर बघितलं तर संबंधित असणारे जे भागधारक म्हणजे आपण स्टेक होल्डर म्हणतो, त्याचबरोबर जी केस स्टडी दिली ती केस स्टडी सिलेबसच्या कुठल्या टॉपिकशी, सब टॉपिकशी लिंक आहे त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे ते रीड करत असताना त्या गोष्टी त्या ठिकाणी काय करायचं आहे एक तर अंडरलाईन करायचं आहे किंवा मेंटल फ्रेमवर्क तुमचं त्या ठिकाणी क्रिएट करायचं आहे.
या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय केलं आहे तर मेन्शन केलं आहे. मग दुसरा टप्पा जो असेल तर मग घटना अभ्यासाची जी म्हणजे उत्तराची जी प्रस्तावना आहे, ही कशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. मग याच्यामध्ये ना वेगवेगळे टाईप्स त्या ठिकाणी दिले. जवळपास 7 ते 8 प्रकारचे इंट्रोडक्शन तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. मग आता हे कशावर डिपेंड करेल, एक म्हणजे केस स्टडी कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही 6 केस स्टडी जेव्हा पेपरमध्ये सॉल्व्ह करत असाल तर ट्राय करा की प्रत्येक केस स्टडीसाठी जी असणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारचं इंट्रोडक्शन तुम्ही काय करणार तर यूज करणार. तर इथं तुम्हाला 8 ते 9 काय दिलेले त्या प्रकार दिलेले आहे. ते झालं. त्यानंतर जर आपण बघितलं की घटना अभ्यासाचा मुख्य गाभा आहे. मग मुख्य गाभा सॉल्व्ह करत असताना कशा पद्धतीने करायला पाहिजे. आता हे कशावर डिपेंड असतं, जी केस स्टडी दिली आणि केस स्टडीवर बेस जे 3 ते 4 किंवा 5 वॉटर मे बी क्वेश्चन विचारले जातात ते कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत. मग आता इथे आपण हे समजून घेण्यासाठी UPSCची जी प्रिव्हियस इयर केस स्टडीज आहे ना तर त्याचं अनालिसिस केलेलं आहे. कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. मग त्या जे काही प्रश्न असतील ना त्या प्रश्नांना आपण ना वेगवेगळ्या आपण समजू शकतो प्रकारांमध्ये काय केलं तर क्लासिफाय केले. मग काही वेळेस काही मुख्य घटक ओळखावे लागतात. मग मुख्य घटकांमध्ये काय काही वेळेस ते भागधारक ओळखायला लावतात म्हणजे स्टेक होल्डर ओळखायला लावतात. काही वेळेस जर आपण बघितलं तर नैतिक चिंता किंवा आपण त्याला एथिकल कन्सर्न किंवा एथिकल इश्यूज म्हणतो ते ओळखायला लावतात. काही वेळेस ते एथिकल डिलेमाच ओळखायला लावतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काही वेळेस संबंधित असणारे जे मूल्य असतील किंवा व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूज ओळखायला लावतात. मग अशा प्रकारे काय करत जातात तर ते आयडेंटिफाय करायला लावतात. मग ह्या पद्धतीमध्ये ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग इथं ते दिलेलं आहे आणि समजून सांगत असताना UPSCचे जे केस स्टडीज आहे त्याचा रेफरन्स देखील आपण या ठिकाणी काय तर दिलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की दुसरा प्रकारचं आहे तर विविध दृष्टिकोनातून विश्लेषण किंवा गंभीर विश्लेषण करायचं आहे. म्हणजे जी दिलेली परिस्थिती ना ती दिलेली परिस्थिती ही वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमधून म्हणजे भागधारकांच्या दृष्टिकोनातून असेल, परिस्थितीच्या दृष्टिकोनातून असेल, त्याच्यानंतर नैतिक तत्वांच्या दृष्टिकोनातून असेल, असे वेगवेगळ्या तत्वांचे म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून काय करायचं आहे त्या केस स्टडीला काय करायचं आहे तर अनालिसिस करायचं आहे. त्या सिच्युएशनला काय करायचं आहे तर बघायचं विश्लेषण करायचं. तिसरा याच्यामध्ये प्रकारामध्ये विविध पर्याय दिलेले असतात किंवा पर्याय जनरेट करावे लागतात. मग पर्याय दिलेले असतील तर त्याचे फायदे तोटे लिहावे लागतात किंवा पर्याय जनरेट जरी केले तरी त्याचे फायदे तोटे लिहावे लागतात. आणि अंतिम याच्यामध्ये दिलेला पर्याय असेल किंवा तुम्ही जर स्वतःहून लिहिलेले असतील पर्याय त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पर्यायाची निवड कराल. ठीक आहे. तर हा काही प्रकार असतो. त्यानंतर जर आपण बघितलेलं की दिलेल्या पर्यायांचे मूल्यांकन करावे हा प्रश्न विचारला जातो आणि ते दिलेल्या पर्यायांव्यतिरिक्त तुमच्याकडे जर दुसरा कुठला अजून एखादा ऑप्शन असेल तर तो ऑप्शन पण तुम्ही काय करू शकता तर सजेस्ट करू शकता. ह्या प्रकारचा टाईप असतो. त्यानंतर धोरण काही वेळेस काय विचारलं जातं एखादी केस स्टडी दिली जाते आणि मग तुम्ही फ्रेमवर्क डिसाईड करा किंवा तुम्ही लॉंग टर्ममध्ये त्याचं सोल्युशन कशा पद्धतीने द्याल या पद्धतीचे पण काय केले जातात तर प्रश्न विचारले जातात. मग त्याचं पण काय दिलेलं आहे याच्यामध्ये स्ट्रक्चर दिलं. समजा धोरण निर्मिती संदर्भात जर प्रश्न विचारला असेल तर मग त्याला सॉल्व्ह करत असताना कुठले पॅरामीटर तुम्ही डोक्यात लक्षात ठेवले पाहिजे जेणेकरून तुमचं उत्तर काय असणार आहे तर परिपूर्ण होणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं क्रमवारी किंवा क्रमानुसार प्रश्न म्हणजे UPSCमध्ये एकदा केस स्टडी विचारली होती की समजा तुम्ही पुरामध्ये अडकलेले आहेत अशी सिच्युएशन होती आणि त्याच्यामध्ये सगळ्या वयोगटातील सगळ्या म्हणजे डेमोग्राफिक प्रोफाईलचे लोक त्या ठिकाणी आहेत. तर तुम्ही वाचवताना पहिले कोणाला वाचवाल म्हणजे तुम्ही सिक्वेन्स किंवा प्रेफरन्स कशा पद्धतीने द्याल. मग त्या पद्धतीचे जे काही केस स्टडीज असतात त्या ठिकाणी काय तर विचारल्या जातात. त्याचबरोबर जर बघितलं तर परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी तुम्ही कोणती पावले घेऊ शकतात. म्हणजे काही वेळेस ऑप्शन काही देत नाही किंवा विचारत पण नाही डायरेक्टली तुम्हाला स्टेप्स विचारल्या जातात. मग ते शॉर्ट टर्म असू शकतात, मीडियम टर्म असू शकतात, लॉंग टर्म असू शकतात. मग त्या कुठल्या पद्धतीचे प्रश्न असू शकतात किंवा कुठल्या पद्धतीने त्याला काय केलं पाहिजे तर डील करायला पाहिजे तो गोष्ट देखील यामध्ये दिलेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला कोर्स ऑफ ॲक्शन लिहायचं आहे मग कोर्स ऑफ ॲक्शन लिहित असताना मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने ते कोर्स ऑफ ॲक्शन जे आहे तर ते काय करणार आहे तर लिहिणार आहात. मग त्याचा देखील फ्रेमवर्क काय दिलं आहे तर आपण याच्यामध्ये दिलं आहे. म्हणजे जेणेकरून तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन असणार आहे तो म्हणजे परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. त्याच्यानंतर तो प्रॅग्मॅटिक असला पाहिजे. त्याचबरोबर जर बघितले तो एक्झिक्युटिव्ह म्हणजे प्रॅग्मॅटिक असेल तो एक्झिक्युटिव्ह नाही तर फक्त थेरॉटिकल दिलेलं आहे. नुसतं फक्त आपण जर बघितलं तर आयडियल सिच्युएशन बोललेलं आहे पण ते एक्झिक्युटेबल नाही आहे किंवा विदिन द जो काही ड्युरेशन असेल तो वेळेत जर एक्झिक्यूट होण्यासारखं नसेल तर दिलेला ऑप्शन काही कामाचा नसतो. मग ते सगळे जे काही डायमेन्शन्स आहेत कुठल्या कसोटीवर तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन हा खरा उतरला पाहिजे तो भाग देखील आपण याच्यामध्ये काय केलं आहे तर कव्हर केलं आहे. आणि त्याच्याबरोबर जर सगळ्यात शेवटी बघितलं तिथं अंतिम निर्णय म्हणजे निष्कर्ष जो असेल तो निष्कर्ष मग निष्कर्ष घेत असताना किंवा निष्कर्ष करत असताना तुम्हाला त्या निष्कर्षामध्ये कुठल्या बाबी असल्या पाहिजे तो भाग देखील आपण याच्यामध्ये काय केलं आहे तर कव्हर केलेला आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही तुमचं म्हणणं मांडणार आहे किंवा तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन तुम्ही चूज करणार आहे किंवा जर तुम्हाला कुठली सिच्युएशन दिली असेल त्याला ॲनालिसिस करायचं असेल किंवा कन्क्लूड करायचं असेल किंवा इंट्रोड्यूस करायचं असेल प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला काय लागतं तर विविध नैतिक दृष्टिकोन लागतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो स्कूल्स ऑफ एथिक्स म्हणा किंवा एथिकल प्रिन्सिपल्स म्हणा ठीक आहे किंवा डायमेन्शन्स ऑफ एथिक्स म्हणा ते काय करतात ते तुम्हाला लागतात जेणेकरून त्याचा उपयोग तुम्ही कशामध्ये करू शकता तर तुमच्या उत्तरामध्ये करू शकता. कारण तुम्ही जेही लिहिणार आहात म्हणणार आहात तर त्याला काय असलं पाहिजे तर बॅकिंग असली पाहिजे सबस्टॅन्शिएशन असलं पाहिजे. मग याच्यामध्ये काय दिलं तर वेगवेगळे स्कूल्स ऑफ जे काही एथिक्स आहे किंवा एथिकल फ्रेमवर्क आहे ते त्याच्यामध्ये दिलेले आहे. आता परिणामावर आधारित जे काही चौकट असेल मग उपयुक्ततावादी दृष्टिकोन नुकसान कमी करण्याचा दृष्टिकोन असणार आहे. त्याच्यानंतर कमी वाईट असलेला काही दृष्टिकोन असणार आहे. मग कुठल्या कंटेक्समध्ये कुठला अप्रोच तुम्ही यूज करू शकतात त्याचा संदर्भ पण त्या
ठिकाणी दिलं आहे आणि ते समजून सांगण्यासाठी तुम्हाला उदाहरणं पण त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. नंतर डिओन्टॉलॉजिकल फ्रेमवर्क, कर्तव्यावर आधारित नैतिक चौकट, मग त्यामध्ये हक्कांचा दृष्टिकोन असणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर कर्तव्यशास्त्र म्हणजे डिओन्टॉलॉजी जो रूल असणार आहे तो, कायदेशीर पालनाचा जो दृष्टिकोन असणार आहे, व्यवसाय आधारित संहिता म्हणजे प्रोफेशन बेस्ड कोड असणार आहे. त्याच्यानंतर कर्तव्य म्हणजे नागरिकांचा किंवा व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये असेल. त्याच्यानंतर न्याय, समता आणि सामुदायिक कल्याणची जी चौकट असेल, मग ते जे संबंधित व्हॅल्यूज आहेत, मग त्याच्यामध्ये न्याय दृष्टिकोन असणार आहे. त्याच्यानंतर सामान्य कल्याण दृष्टिकोन म्हणजे कॉमन गुड अप्रोच आहे. राष्ट्रीय हित दृष्टिकोन आहे. काळजी नीतिशास्त्र म्हणजे केअर एथिक्स आहे. त्याच्यानंतर रिव्हर्सिबिलिटी अप्रोच आहे. त्यानंतर जर आपण बघितलं व्यक्तिनिष्ठ आणि चारित्र्य आधारित चौकट असेल, मग त्याच्यानंतर सद्गुण दृष्टिकोन. त्यानंतर जर बघितलं की सतसत विवेक बुद्धी जो असेल तो, म्हणजे एखाद्या जर आपण बघितलं की ऑफिसर, जर समजा तुम्ही केसमध्ये सिच्युएशन दिली की तुम्ही अधिकारी आहात आणि तुमचा जो काही सुपेरियर आहे तो तुम्हाला चुकीचं काम करण्यासाठी काय करतोय, तर फोर्स करतोय, तर तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये काय कराल, मग तुम्ही लिगल अँगलने जाल, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँगलने जाल, त्याच्यानंतर नॅशनल इंटरेस्टच्या प्रश्न जाल. मग समजा इथं जर तुम्हाला बोलायचं असेल किंवा लिहायचं असेल की माझे स्वतःचे सद्गुण किंवा व्हर्च्यू एथिक्स आहे किंवा माझे जे काही व्हॅल्यूज आहेत, ते व्हॅल्यूज मला चुकीचं काम करण्यासाठी परमिट करत नाही, किंवा माझं कन्सायन्स आहे, माझं कन्सायन्स मला परमिट करत नाही, म्हणजे हे जे कीवर्ड्स आहेत, हे जे दृष्टिकोन आहे ना, हे तुमचं म्हणण्यासाठी, तुमचं उत्तरला एनरिच करण्यासाठी तुम्हाला काय करायचं ते यूज करायचं. त्याच्यानंतर काही ॲडव्हान्स एथिकल टूल्स असतात, म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ डबल इफेक्ट सारखे असेल, दुहेरी परिणामाचा जो सिद्धांत, म्हणजे समजा तुम्ही वॉर सिच्युएशनमध्ये आहे की तुम्ही डॉक्टर आहात आणि ज्यावेळेस तुम्हाला समजा ॲक्शन घ्यायची आहे, तर तुम्ही कुठल्या प्रिन्सिपल्सवर ह्या ठिकाणी घेऊ शकतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर स्लिपरी स्लोप युक्तिवाद, म्हणजे काही वेळेस काय होतं की सगळेजण चूक करत आहेत, तर छोटीशी चूक जर या सिच्युएशनमध्ये केली तर काही परिणाम होत नाही किंवा काही फरक पडत नाही, फार मोठा फरक पडत नाही. मग हा स्लिपरी स्लोपचा झाला की छोटीशी चूक जी असेल ती मोठ्या चूककडे काय होऊन जाते, व्यक्तीला घेऊन जात असते. अशा वेळेस ही छोटीशी चूक जरी असली, ती नगण्य जरी असली तरी ती करायला नाही पाहिजे. मग ती इंटिग्रिटीवर क्वेश्चन त्या ठिकाणी काय होतो, तर रेज होतोय. त्यानंतर ट्रॉलीची समस्या, म्हणजे तुम्ही अनालॉगी करून त्या ठिकाणी त्याला कोट करू शकतात. नुकसान तत्व म्हणजे हार्म प्रिन्सिपल. मग हार्म प्रिन्सिपल कुठल्या, मग हे तुमच्या राईट बेस्ड जो अप्रोच असेल त्याच्यामध्ये देखील तुम्ही यूज करू शकतात. टाईम अप्रोच म्हणजे काय की तुम्ही जेही सोल्युशन प्रोव्हाइड करत असणार ते एक्झिक्युटेबल असलं पाहिजे आणि ठराविक कालावधीमध्ये झालेलं पाहिजे. नाहीतर तुम्ही काही सोल्युशन देत आहेत पण त्याला लागणारा टाईम खूप मोठा आहे, तर ते काही फिजिबल राहत नाही. नंतर प्रशासकीय नैतिक निर्णय मॉडेल म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिकल डिसिजन मॉडेल. मग अकाउंटेबिलिटी असेल, लिगॅलिटी असेल, इंटेग्रिटी असेल, रिस्पॉन्सिव्हनेस असेल, या फ्रेमवर्कवर तुम्ही काय करू शकता, तुमचं जे काही जजमेंट असेल की तुमची जी ॲक्शन आहे ती ॲक्शन त्या ठिकाणी तुम्ही पडताळू शकतात. नंतर उपयोजित जे काही आपण असं म्हणतो नीतिशास्त्र असेल त्याच्यामध्ये व्हिसल ब्लोईंग. मग व्हिसल ब्लोईंगची समजा सिच्युएशन आली, ती तुमची पब्लिक सेक्टरमध्ये असू शकते, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असू शकते. मग व्हिसल ब्लोईंग म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे आणि व्हिसल ब्लोईंग कधी करायला पाहिजे, त्याच्या काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स परिपूर्ण झाल्यानंतरच जे असेल ते व्हिसल ब्लोईंग करायला पाहिजे. मग त्याची जे फ्रेमवर्क आहे तो आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की ज्यावेळेस तुम्हाला जर समजा व्हिसल ब्लोईंग करायचं असेल तर कुठल्या मेथड्स तुमच्याकडे अवेलेबल आहे, तो देखील भाग आपण याच्यामध्ये काय केलं आहे तर कव्हर केलेला आहे. समजा महाराष्ट्रासारख्या कंटेक्समध्ये असेल तर तुम्हाला व्हिसल ब्लोईंग करायचं असेल तर कुठल्या कंटेक्समध्ये तुम्ही करू शकतात. मग व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ॲक्ट नॅशनल लेवलला आणि स्टेट लेवलला दोघी ठिकाणी तुम्ही त्याचं काय करू शकता, तर यूज करू शकतात. त्यानंतर जर बघितलं तुमचं म्हणणं मांडण्यासाठी जे काही लीडर्स असतील, फिलॉसॉफर्स असतील, त्यांचे जे काही फिलॉसॉफीज असतील त्या देखील तुम्ही काय करू शकता, ते यूज करू शकतात. हे झालं फ्रेमवर्क. मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहित आहे, तर उत्तर लिहित असताना तुमच्या उत्तरामध्ये कुठल्या गोष्टी रिफ्लेक्ट झाल्या पाहिजे. म्हणजे फक्त पासिंग गोष्टी न लिहितात, म्हणजे काही वेळेस आपण फक्त पासिंग रेफरन्स देतो, तर पासिंग रेफरन्स देण्यापेक्षा की त्याचं जे ॲनालिटिकल म्हणजे आपण आस्पेक्ट आहे तो त्या ठिकाणी दिसला पाहिजे. हा पार्ट त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की चांगल्या जर तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर कशा पद्धतीने तुम्ही ते मिळवायला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की प्रॅक्टिस बऱ्यापैकी करायला पाहिजे. मग ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये काय ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे की UPSCच्या ज्या प्रिव्हियस इयर केस स्टडीज येऊन गेलेले आहेत आता लेटेस्टपर्यंत, ते आपण वेगवेगळ्या थीम्सच्या अंडरमध्ये काय केलं आहे तर क्लासिफाय केलं आहे. आणि ते क्लासिफाय करत असताना आपण त्याच्यासोबत एथिकल फ्रेमवर्क दिलं आहे. मग या एथिकल फ्रेमवर्कमध्ये आपण काय दिलेलं आहे, एथिकल इश्यूज म्हणजे त्याला आपण नैतिक चिंता म्हणतो, त्याला एथिकल इश्यूज किंवा एथिकल कन्सर्न म्हणतात. नंतर एथिकल डिलेमा, मग त्याला आपण नैतिक द्वंद्व म्हणतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं की संबंधित जे मूल्य असतील म्हणजे व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूज आपण मेन्शन केल्या आहेत. आणि प्रोबॅबल स्टेक होल्डर जे असतील त्या प्रोबॅबल स्टेक होल्डरची आपण त्याच्यामध्ये काय तर लिस्टिंग दिली, म्हणजे जेणेकरून जे काही थीम वाईज तुम्हाला केस स्टडीज दिलेल्या आहेत त्याच्याशी संबंधित जर केस स्टडी तुमच्या एक्झाममध्ये आली तर तिथल्या दिलेल्या एथिकल फ्रेमवर्कचा जो उपयोग आहे तो तुम्ही तुमच्या कशामध्ये करू शकता, तर उत्तरामध्ये करू शकणार आहे. हा एक. दुसरी गोष्ट, हे जे केस स्टडीज दिलेल्या आहेत याचे काही आपण हिंट्स दिलेले आहेत. मग हे जे हिंट्स आपण दिलेले आहेत ना, तर याच्यामध्ये तर हिंट्सचा उपयोग तुम्हाला कशासाठी की ज्यावेळेस एखादी टेक्निकल केस स्टडी झाली, समजा जर आपण बघितलं की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट रिलेटेड डायमेन्शन आहे, ते ऑलरेडी आपण 6th किंवा 7th युनिटमध्ये त्याचे डायमेन्शन कव्हर केलेले आहेत.
त्यानंतर जर समजा जर व्हिसल ब्लोईंग रिलेटेड आहे किंवा तुम्हाला पॉलिसी फ्रेमवर्क रिलेटेड आहे, मग अशा वेळेस तुमच्या उत्तराला कशा पद्धतीने तुम्ही अप्रोच करायला पाहिजे, तर त्याचे जे हिंट्स आहेत त्या हिंट्स पण या ठिकाणी काय ते दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे की हे सगळे वाचल्यानंतर ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन केस स्टडीज सॉल्व्ह केल्यानंतर तर तुमचा जो काही कमांड आहे तो तुमच्या केस स्टडीजवर काय ते येऊन जाणार आहे. मग आता आपण बघत असताना याच्यामध्ये विश्लेषण कशा पद्धतीने केलेलं आहे की सुरुवातीला आहे ना आपण स्मॉल फ्रेमवर्क दिलं की ज्याच्यामध्ये कुठकुठल्या थीम वाईज काय केलेलं आहे तर केस स्टडी झालेले आहेत, ते पहिले आपण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. हा पहिला. दुसरं म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या आधारे देखील आपण काय केलं आहे तर केस स्टडीजला काय केलं आहे तर क्लासिफाय केलेलं आहे, ते तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. आणि नंतर आपण काय केलं की नैतिक घटनांचे एथिकल केस स्टडीज आहेत त्याचे विषयनिहाय वर्गीकरण दिलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावर दिलेले जे बॉक्समध्ये हिंट्स आहेत त्या आन्सर हिंट्स आहे, मॉडेल आन्सर नाही आहेत, तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मग इथं जर आपण बघितलं ना तर ह्या ज्या एथिकल म्हणजे केस स्टडीज आहेत या केस स्टडीज कुठल्या पॅरामीटरवर आपण क्लासिफाय केला आहे, समजा नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर संबंध म्हणजे जे युनिट आहेत किंवा ज्याच्यावर मॅक्सिममली काय केलेलं आहे तर केस स्टडीज येऊन गेलेत. आता याचा अर्थ असा नाही आहे की एका थीममध्ये जर आपण एखादी केस स्टडी क्लासिफाय केली ती दुसऱ्या थीममध्ये बसणार नाही, कारण प्रत्येक केस स्टडीजमध्ये काय होतात बरेचसे आस्पेक्ट्स असतात ते कव्हर केलेले असतात. पण आपल्याला काय असतं क्लासिफिकेशनसाठी मर्यादा असतात की आपण एक तर एका ठिकाणी घेऊ शकतो किंवा दुसऱ्या ठिकाणी घेऊ शकतो. पण मॅक्सिममली मी काय केलेलं आहे की ज्या थीममध्ये त्याचा मॅक्सिमम कव्हरेज येईल तिथे त्याला प्लेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता जेव्हा नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर संबंध आहे मग याच्याशी संबंधित असणार जे एथिकल फ्रेमवर्क म्हणजे नैतिक कोंडी एथिकल डिलेमा काय तो कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे ते एक्सप्लेन त्या ठिकाणी केले. नैतिक मुद्दे म्हणजे एथिकल इश्यूज जर आपण बघितलं आचरणातील समस्या या कशा पद्धतीने त्या ठिकाणी असल्या पाहिजे त्या कशा पद्धतीने लिहायला पाहिजे तो आस्पेक्ट पण आपण काय केलं या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघितलं संबंधित मूल्य किंवा संभाव्य भागधारक. मग आता हा जो नंबर दिला आहेत ना या ठिकाणी तर हा समजा 2024मध्ये केस स्टडी विचारलेली असेल तर त्याचं 10 नंबरची केस स्टडी होती, म्हणून या ठिकाणी ह्या पद्धतीने काय दिले तर नंबर दिलेले आहेत. आणि त्याच्या खाली जे आहेत त्या खाली काय दिलेले आहेत तर त्याचे हिंट्स दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये स्पर्धात्मक कर्तव्यांची किंवा जबाबदाऱ्यांची कोंडी किंवा पेच मग ती केस स्टडी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याची जे आन्सर हिंट्स आहेत ते आन्सर हिंट्स दिलेले आहेत. अभिवृत्ती बदल किंवा भावनिक बुद्धांक म्हणजे ॲटिट्यूड चेंज किंवा इमोशनल इंटेलिजन्स याच्या संदर्भात असणारं आपण जर बघितलं तर एथिकल डिलेमाच काय असू शकतात, नैतिक मुद्दे काय असू शकतात, त्याच्यानंतर संबंधित तत्वे किंवा संभाव्य भागधारक काय असू शकतात. कारण हे महत्त्वाचं काय मित्रांनो आपण म्हणतो नैतिक जे काही द्वंद्व असतील, कारण बरेच वेळेस ना नैतिक द्वंद्व लिहित असताना कॅन्डिडेट फक्त समजा विचारलं तर ते एवढा पॉईंट लिहितील फक्त फेरफार विरुद्ध खरी प्रेरणा किंवा प्रभाव याला एक्सप्लेन करणार नाही. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलेले केस स्टडीमध्ये की तुम्हाला एथिकल डिलेमा लिस्ट आउट करायची किंवा लिहायचे आहेत तर समोरच्या एक्झामिनरला समजवण्यासाठी तुम्हाला हे एक्सप्लेन करावं लागेल ना, कारण बऱ्यापैकी जे आहेत ते डायमेन्शन हेच असतात, फक्त तुम्हाला कॉन्टेक्स्ट वाईज त्याला एक्सप्लेन करावं लागतं. म्हणून तिथे काय केलं हे एथिकल फ्रेमवर्क तुम्हाला इथे देऊ केलेलं आहे. मग हे जे केस स्टडीज दिलेले आहेत या केस स्टडीजवरचे जे हिंट्स आहेत या हिंट्स त्याच्या खाली दिलेले आहेत. हे वाचून झाल्यानंतर तुमचं संबंधित थीम रिलेटेड जे केस स्टडी आले ना तुमचं उत्तर काय झालं पाहिजे तर परफेक्ट त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता जर तुम्ही व्यवस्थित त्याचा उपयोग केला तर. नंतर मग तिसरी जर थीम बघितली आपण सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित असणारे केस स्टडी आणि मॅक्सिममली जर आपण बघितलं की आतापर्यंत UPSCचे जेवढे एक्झाम झालेत नियर अबाउट 50% ज्या केस स्टडीज विचारल्या गेलेल्या आहेत त्या सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित असतात. आता नैतिक कोंडी किंवा नैतिक दुविधा असतील मग त्या कशा पद्धतीने आहेत त्या एक्सप्लेन केल्या. नैतिक समस्या आहे, समाविष्ट मूल्य आहेत त्यामध्ये दिले आहेत. पुन्हा पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजे सार्वजनिक क्षेत्राअंतर्गत पण काय केलं आहे सब थीम्स त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं आहे. मग ज्यावेळेस कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा हितसंबंधांचा संघर्ष असेल किंवा पदाचा गैरवापर असेल किंवा अंतर्गत माहितीचा वापर असेल अशा पद्धतीचे ज्यावेळेस केस स्टडीज विचारल्या जातात तर मग त्याला त्याचे काय दिलेले आहेत तर आपण काय म्हणू शकतो की फ्रेमवर्क दिलेले आहे. त्यानंतर दुसरं जर बघितलं की इंटिग्रिटी कॉम्प्रोमाइज व्हायच्या बाबतीमध्ये किंवा इंटिग्रिटी दाखवायची, व्यक्तीची वैयक्तिक सुरक्षितता असेल किंवा सार्वजनिक कर्तव्याविरुद्ध भ्रष्टाचार किंवा दडपण असेल अशा पद्धतीच्या केस स्टडीज विचारल्या मग त्याच्यामध्ये त्याचे जे मॉडेल हिंट्स आहेत ते हिंट्स आपण या ठिकाणी काय तर दिलेले आहे. नंतर व्यावसायिक नीतिमत्ता, सार्वजनिक सुरक्षा आणि दबावाखाली निर्णय घेणे जर अशी सिच्युएशन आली तर संबंधित कुठल्या पद्धतीचे केस स्टडीज येऊन गेले आहेत आणि त्याचे जे आन्सर हिंट्स आहेत ते आन्सर हिंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. समजा नियम काहीतरी सांगतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर सहानुभूती दाखवायची गरज जर पडली तर अशी सिच्युएशन जर आली तर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या केस स्टडीज आहेत त्या केस स्टडीज कुठल्या आणि अशा कंटेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या हिंट्स मग या हिंट्समध्ये तुम्ही आपण जर बघितलं तर कुठल्या कॉन्स्टिट्युशनल डायमेन्शन्स यूज करू शकतात, कुठल्या प्रशासकीय संकल्पना यूज करू शकतात आणि आतापर्यंत तुम्ही जे यूज केलेलं आहे किंवा फ्रेमवर्क रेडी केलेले आहे तुमचे कॉन्सेप्ट्स रेडी केले ते पण तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे ते यूज करायचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण कर्तव्य पालन करायचं आहे म्हणजे प्रोसिजर फॉलो करायची किंवा जर आपण बघितलं की दुसऱ्यांप्रती आपण करुणा दाखवायची किंवा हक्क आधारित वितरण करायचं त्या संदर्भातले पण काय केले यामध्ये तर डायमेन्शन्स कव्हर केलेले आहे.
नंतर जर बघितलं व्हिसल ब्लोईंग जर करायचं असेल, म्हणजे जर चुकीची व्यवहार चालू असेल आणि जर तो तुम्हाला उघड करायचा असेल किंवा पारदर्शकता ठेवायची असेल किंवा उत्तरदायित्व राखायचं असेल, अशा संबंधित जर बघितलं तर कुठल्या केस स्टडीज होतात आणि अशा कॉन्टेक्स्टमध्ये कुठले रूल्स रेग्युलेशन त्याला ॲप्लिकेबल होतं, तुम्ही कशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. माहितीचा अधिकार संबंधात आलेल्या केस स्टडीज आहेत, मग त्याचे जे आन्सर हिंट्स आहेत ते आन्सर हिंट्स इथे दिलेले. नोकरशाहीचे राजकीयकरण म्हणजे पॉलिटायझेशन ऑफ ब्युरोक्रेसी असणारे किंवा नागरिक सेवेची स्वायत्तता, म्हणजे काही वेळेस काय होतात थीम बेस किंवा इश्यू बेस काय म्हणजे ज्या कन्सर्न्स असतील सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा ब्युरोक्रेसीमध्ये, तर ती केस स्टडी मार्फत त्या गोष्टी काय केल्या जातात तर विचारल्या जातात आणि याचं उत्तर तुम्हाला काय करावं लागतं ते लिहावं लागतं. त्याच्यानंतर ज्या राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित असणाऱ्या केस स्टडीज आहेत त्या विचारल्या जातात. मग अशा वेळेस तुमचं जे काही आन्सर हिंट्स आहेत ते आन्सर हिंट्स पण या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यानंतर कार्यस्थळावरील नीतिमत्ता म्हणजे वर्कप्लेस एथिक्स असतील त्याच्याशी संबंधित असणारे केस स्टडीज त्याचे हिंट्स. जर वर्कप्लेस ठिकाणी जर आपण बघितलं तर वुमनचं जे हरासमेंट होत असेल, ठीक आहे, तर त्याच्या वेळेस मग कुठल्या पद्धतीचे लिगल एथिकल अँगल तुम्ही इन्क्लूड करू शकता तो बघितलेला आहे, म्हणजे तो डायमेन्शन डिस्कस केला आहे. सार्वजनिक निधीचा वापर करत असताना किंवा आर्थिक नीतिमत्ता पाळत असताना कशा पद्धतीने ते पाळल्या पाहिजे किंवा कुठले डायमेन्शन्स तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये घेऊ शकतात. आणि मग उर्वरित जे काही डायमेन्शन्स असतील ते देखील आपण काय केलेलं आहे ते इथे दिलेले आहे. बस याच्यानंतर मग आपण खाजगी क्षेत्र घेतले आहेत, मग ते कसे निगम प्रशासन, व्यावसायिक नीतिमत्ता याच्याशी संबंधित आहे. मग त्याची नैतिक कोंडी कुठली, जर आपण बघितलं की नैतिक मुद्दे कुठले आहे, संबंधित तत्व कुठले आहेत आणि जर आपण बघितलं की संभाव्य भागधारक कुठले असू शकतात. मग पुन्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये वेगवेगळे थीम्स आहे, म्हणजे समजा हितसंबंधाचा संघर्ष किंवा पक्षपात संबंधात जर समजा आपण असं विचारलं तर केस स्टडी आली असेल तर इथे व्हॅल्यू चेंज होतात, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचे जे काही मूल्य असतील आणि पब्लिक सेक्टरचे मूल्य ह्या चेंज होतात. म्हणून इथे जे असेल तर अप्रोच पण या ठिकाणी काय होतो तो चेंज होतो. मग त्याचे हिंट्स पण या ठिकाणी काय तर दिलेले आहे. त्यानंतर समजा लाचखोरी असेल किंवा निविदा स्वच्छता, म्हणजे आपण जर बघितलं टेंडरिंग करायचं आणि टेंडरिंग मिळवण्यासाठी मग करप्शन करण्याची गरज पडली तर का नाही करायचं, याच्या संदर्भातले जे फ्रेमवर्क आहे ते फ्रेमवर्क पण काय केलं म्हणजे आन्सर हिंट्स आहेत ते आपण या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर बघितलं भागधारक नीतिमत्ता आणि निगम सामाजिक जबाबदारी म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. काही वेळेस काय होतं कुठली कंपनी एस्टॅब्लिश करायची असेल, स्थानिक लोक त्याला अपोज करतात किंवा काही वेळेस काय होते की संबंधित असणारे जे काही भागधारक असेल तर त्यांचे इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज होतात. अशा पद्धतीच्या केस स्टडीज विचारल्या जातात. मग त्याचे जे थीम्स लक्षात घेऊन काय केले आपण त्या केस स्टडीज क्लासिफाय केल्यात आणि त्याचे जे आन्सर हिंट्स आहेत ते आन्सर हिंट्स त्या ठिकाणी काय ते दिलेले आहेत, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकाल. नंतर मग स्वयंसेवी संस्था, आतापर्यंत जवळपास एकच केस स्टडी या स्वयंसेवी संस्था संदर्भात विचारल्या गेलेली आहे, गव्हर्नमेंट म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. मग याच्या संदर्भातलं पण एथिकल फ्रेमवर्क आपण प्रोव्हाइड केलेला आहे आणि ती केस स्टडी कशा पद्धतीने त्याचे हिंट्स आहेत ते हिंट्स इन्क्लूड केलेले आहे. मग नंतर समाजातील उपेक्षित घटक आणि तिथं जर सामाजिक न्याय एन्श्योर करायचा असेल मग ते काय, आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं की एथिकल फ्रेमवर्क कुठला आहे त्याचा आणि त्या केस स्टडीज आणि त्याच्याशी संबंधित असणार जे आन्सर हिंट्स आहेत ते आन्सर हिंट्स पण आपण या ठिकाणी काय तर दिलेले आहेत मित्रांनो. पुढे जर आपण बघितलं तर उपयोजित नीतिशास्त्र म्हणजे उपयोजित अप्लाइड एथिक्स संदर्भात जर आपण बघितलं मग पर्यावरण नीतिमत्ता किंवा शाश्वत विकास याच्याशी संबंधित असणारं जे काही एथिकल फ्रेमवर्क आहे ते तर दिलंच आहेत. म्हणजे केस स्टडीज दिलेले आहेत त्याचे जे आन्सर हिंट्स आहेत ते आन्सर हिंट्स पण या ठिकाणी काय तर दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात की कुठल्या व्हॅल्यू कुठले प्रिन्सिपल्स हे तुमच्या उत्तरामध्ये आले पाहिजे. त्यानंतर जर पुढचं बघितलं आपण तर तो आहे आपत्ती किंवा संकट व्यवस्थापन. मग आपत्ती किंवा संकट व्यवस्थापन असेल तर अशा पद्धतीमध्ये जर एखाद्या पब्लिक सर्वंटचं जे काम आहे ते काय असलं पाहिजे, एथिकल फ्रेमवर्क तर दिलेलंच आहे. त्याच्यानंतर NDMAचे जे ट्रायज मार्गदर्शन तत्व आहे तर ते पण दिलेत. म्हणजे जसं मला सिक्वेन्स डिसाईड करायची असेल ना, आता सिक्वेन्स तुम्ही डिसाईड करू शकतात पण मार्गदर्शक तत्व कुठले यूज कराल तुम्ही, तर ह्यावेळेस तुम्ही हे जे ट्रायजचे म्हणजे NDMAचे ट्रायज मार्गदर्शक तत्व आहे ते त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकतात, ते पण या ठिकाणी काय ते दिलेले आहे. मग आणि त्याच्यानंतर ज्या केस स्टडीज विचारलेल्या आहेत त्याचे आन्सर हिंट्स आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर जर पुढचं आपण बघितलं या ठिकाणी मित्रांनो तर तो आहे माध्यम नीतिमत्ता. मग हे माध्यम मीडिया एथिक्स रिलेटेड बघितलं तर त्याचं एथिकल फ्रेमवर्क दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्याशी संबंधित असणारी जी केस स्टडी आहे त्याची आन्सर हिंट. म्हणजे त्याच्यानंतर जर आपण बघितलं की सोशल माध्यम म्हणजे सोशल मीडिया, मग सोशल मीडिया रिलेटेड जे एथिकल फ्रेमवर्क आहे तो पण आपण इथे दिलेले आहेत आणि त्याचे जे संबंधित असणारी केस स्टडीज आहे त्याचं फ्रेमवर्क पण आपण इथे दिलं आहे. म्हणजे डेटा एथिक्स, मग डेटा एथिक्स म्हणजे नेमकं काय आहे त्याचं एथिकल फ्रेमवर्क आणि त्याच्याशी संबंधित असणारे केस स्टडी पण आपण काय केलं आहे तर सॉल्व्ह केले आहे. आता औषध नीतीशास्त्र म्हणजे ड्रग एथिक्स, मग ड्रग एथिक्स काय आहे त्याचं एथिकल फ्रेमवर्क आणि ड्रग एथिक्स आणि डेटा एथिक्स याला मिळून जे असेल एक केस स्टडी विचारली गेली होती 2024 तर त्याच्याशी संबंधित ते गोष्ट लक्षात घेऊन ते केस स्टडी आपण काय केले तर त्याचा आन्सर हिंट्स दिलेले आहे. नंतर जे काही इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये असणारे जे एथिकल अँगल्स आहेत ते एथिकल अँगल्स पण आपण काय केलेलं आहे तर डिस्कस केलेले आहे. हे जे डायमेन्शन मित्रांनो हे डायमेन्शन तुम्हाला
जे काही आपलं अप्लाइड एथिक्सचं 8th युनिट आहे, त्याच्यामध्ये हे ॲड ऑन जे काही म्हणू शकतो आपण, ते ॲड ऑन या ठिकाणी काय ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की 8व्या प्रकारचे जे काही केस स्टडी असेल, म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध किंवा निधीतील नैतिक समस्या, म्हणजे आपलं एथिकल इश्यूज आहेत इंटरनॅशनल रिलेशनमध्ये, त्याच्या संदर्भात. मग याच्यामध्ये नैतिक कोंडी, त्यानंतर जर आपण बघितलं तर नैतिक मुद्दे काय, म्हणजे जे एथिकल फ्रेमवर्क दिलेलं आहे आणि संबंधित असणारी जी केस स्टडी आहे त्याचे आन्सर हिंट्स आपण या ठिकाणी काय दिलेले आहेत. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे तर एथिकल फ्रेमवर्क दिलेले आहेत, पण याच्या अगोदर पण इथे ना मी मेन्शन केलेलं आहे की ज्यावेळेस तुम्हाला हा टॉपिक संबंधात स्टडी करायचा असेल, तर तुमच्या 8 युनिटमधला कुठला टॉपिक किंवा कुठलं युनिट तुम्ही रीड करणं त्या ठिकाणी काय तर गरजेचं आहे. तो आस्पेक्ट आपण या ठिकाणी दिला आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण प्रॅक्टिससाठी काय दिले, तर 5 जर आपण बघितलं तर 5 प्रॅक्टिस सेट दिले आहेत आणि प्रत्येक एका सेटमध्ये आपण 6 केस स्टडीज दिलेले आहेत. म्हणजे 120 मार्काचे जे असतील तर तुमचे ते बरोबर केस स्टडीज त्या ठिकाणी होतील. आणि ह्या केस स्टडीज दिल्यानंतर आणि या वेगवेगळ्या थीमवर काय केलेलं आहेत, तर सेट केलेले आहेत आपण. आणि तुम्हाला काय करायचं आहे, हे प्रॅक्टिस करायचं आहे. आणि याचे जे काही मॉडेल आन्सर आहे, हे शेवटी त्याचे मॉडेल आन्सर्स पण काय केले तर दिलेले आहेत. आता हे व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर मित्रांनो, की तुमच्याकडे काय तर एक 4-1 दिवस आहेत, 4 ते 5 दिवस केस स्टडीजचा अभ्यास करण्यासाठी. त्यानंतर मग तुम्हाला प्रॅक्टिससाठी काय, की आतापर्यंत तुम्हाला आपण जे युनिट 1 पासून ते युनिट 8 पर्यंत जे आपण बघितलं होतं, म्हणजे कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे स्टडी प्लॅन, तर त्याच्यामध्ये 10 मार्काच्या प्रश्नाबरोबर जर आपण केस स्टडीज देखील दिलेले आहेत. मग तुम्हाला हे युनिट म्हणजे जर आपण बघितलं सेक्शन बी अभ्यासल्यानंतर, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट अभ्यासल्यानंतर, मग हे जे दिलेले केस स्टडीज तुम्हाला दिलेल्या होत्या, त्या तुम्हाला काय करायच्या तर प्रॅक्टिस करायच्या. आणि त्या प्रॅक्टिस कुठल्या लेवलला, सेक्शन बी तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला बरोबर त्या गोष्टी काय होईल तर लक्षात येऊन जाणार आहे. अशा पद्धतीने तुमच्या केस स्टडीजचा पार्ट पण काय होईल, अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्ही डील करू शकाल. मित्रांनो, हे जर पुस्तक तुम्हाला परचेस करायचं असेल ना, त्याची परचेस लिंक ही काय केलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपला जर एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडचा जो कोर्स आहे, जो ब्राईट माइंड्स अकॅडमीतर्फे आपण रन करत आहोत, तो जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याची पण परचेस लिंक काय केलेली आहे, तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. होप यू मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही एथिक्सचं डिस्कशन केलेलं आहे ते तुम्हाला हेल्पफुल राहिलं असेल. तुमच्या काही क्वेरीज असतील, काही असेल तर तुम्ही कमेंटद्वारे काय करू शकता ते विचारू शकतात. नक्कीच आम्ही तुमचा जो प्रॉब्लेम आहे तर त्याला रीच आउट करूया. आणि तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.